तर नाशिकच्या वासनांधा अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले। तब्बल 100हून अधिक घृणास्पद असे व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे। IPS अधिकारी तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या SIT चौकशी दरम्यान हे व्हिडिओ हाती लागले। महिलांना समोहित करून खरात त्यांचं लैंगिक शोषण करायचा। दरम्यान खरातच्या घरात घेतलेल्या झडतीमध्ये 2 लॅपटॉप 8 लाखांची रोकड सापडली आहे, तर पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मालमत्तांची कागदपत्र देखील सापडलेली आहे। तर आता करुणा मुंडेंनीही यामध्ये उडी घेतली आहे। धनंजय मुंडेंसोबतही खरातची भेट झाली असणार असा दावा करुणा मुंडेंनी केलाय। कारण खरात आणि धनंजय मुंडेंची वृत्ती एकच असल्याचा आरोपही करुणा मुंडेंनी केला। धनंजय मुंडे सारखा नाशिकला जातोय असं सांगायचे, मात्र नेमकं कोणाकडे जायचे हे माहीत नाही, त्यामुळे सगळे रेकॉर्ड्स तपासले पाहिजेत अशी मागणीही करुणा यांनी केली। तो बहुतेक होऊ शकते की धनंजय मुंडेच्या पण त्यांच्या सोबत नाता असेल, क्योंकि तो पण धनंजय मुंडे पण तेच वृत्तीचा आहे जे वृत्तीचा अशोक खरात आहे। त्याच्यासाठी वर सखोल चौकशी व्हायला पाहिजे। त्यांचे CDR काढले पाहिजे, कोणासोबत बोलत होता, काय बोलत होता। त्यांच्या आश्रममध्ये धनंजय मुंडे पण खूप एक दरवेळे नाशिक जा रहा हूं कशाला जात होता मला माहित नाहीये, पण बहुतेक काढले पाहिजे रेकॉर्ड मागे त्यांचे CDR, त्यांच्या आश्रमचे व्हिडिओ, CCTV फुटेज सगळे काढले पाहिजे। त्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की धनंजय मुंडेच्या पण नाव येऊ शकतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।